नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानाची उगमस्थाने प्रेरणास्त्रोत हे पाहणार आहोत की कुठली प्रेरणास्त्रोत आहेत, कुठली उगमस्थानं आहेत की ज्यांनी भारतीय राज्यघटनेला एक परिपूर्ण आकार प्राप्त करून दिला। त्या उगमस्थानांची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना म्हटलं की आपल्याला 26 नोव्हेंबर 1949ला तयार झालेली भारतीय राज्यघटना आपल्या समोर येते। 26 जानेवारी 1950ला अंमलात आलेली राज्यघटना आपल्या डोळ्यापुढे येते। जगातील सगळ्यात मोठी राज्यघटना म्हणून ती आपल्या डोळ्यापुढे येते। म्हणजे अशी वैशिष्ट्यपूर्ण भारतीय राज्यघटना म्हणून तिचा उल्लेख करत असताना भारतीय राज्यघटनेचे संदर्भ आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला या भारतीय राज्यघटनेवर कुठल्या गोष्टींचा प्रभाव पडला आणि त्या पडलेल्या प्रभावातून या भारतीय राज्यघटनेला कशा पद्धतीने आकार प्राप्त होत गेला, त्या गोष्टींचा संदर्भ या भारतीय राज्यघटनेच्या उगमस्थानांच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे आणि म्हणून ती उगमस्थाने आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाची उगमस्थाने पाहत असताना आपल्याला काही गोष्टी, काही मुद्दे या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये समजावून पाहणं अत्यंत गरजेचे आहे। भारतीय संविधानाचं पहिलं उगमस्थान म्हणून आपल्याला काय सांगता येऊ शकतं की भारतीय संविधानाचं जे पहिलंच उगमस्थान आहे ते उगमस्थान म्हणजे ब्रिटिश राजवटीचा वारसा हे अत्यंत महत्त्वाचं उगमस्थान असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं, ते 150 वर्ष राज्य करत असतानाच या ब्रिटिशांच्या एकूण व्यवस्थेचा प्रभाव हा घटनातज्ञांवर पडलेला होता आणि त्यामधून भारतीय घटनेमध्ये जे तत्व समाविष्ट केलेत ती तत्व सुद्धा या ब्रिटिश राजवटीच्या काळातील अनेक तत्व असलेली आपल्याला दिसतात आणि म्हणून ब्रिटिश राजवटीच्या वारशाने सुद्धा भारतीय राज्यघटना ही आकाराला आलेली आपल्याला दिसते की म्हणजे जो आकार भारतीय राज्यघटनेचा आपल्याला दिसतो त्या आकार प्राप्तीमध्ये या ब्रिटिश राजवटीच्या वारशाचा फार मोठा सिंहाचा वाटा असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे काय दिसतं की घटनातज्ञांनी अभ्यास करत असताना ब्रिटिशांनी वेळोवेळी पास केलेले जे कायदे आहेत, मग ते कायदे ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पास झालेले कायदे होते, तर त्या कायद्यांचा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर होता असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला 1858चा कायदा असेल, 1858चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल की ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन या नावाने ओळखतो, तर या मिनी कॉन्स्टिट्यूशनचाही प्रभाव 1935च्या प्रभाव हा पडलेला होता आणि त्याचबरोबर 1947चा भारत स्वातंत्र्य कायदा याचाही प्रभाव भारतीय संविधानावर होता। म्हणजे थोडक्यात काय तर 150 वर्षांचा कार्यकाळ हा ब्रिटिशांचा आपण ज्यावेळेला लक्षात घेतो त्यावेळेला 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट पासून ते 1947च्या भारत स्वातंत्र्य कायद्यापर्यंत अनेक घटकांचा, अनेक कायद्यांचा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर पडलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून हे पहिलं उगमस्थान आपल्याला सांगता येऊ शकतं। ब्रिटिश राजवटीचा वारसा हे पहिलं उगमस्थान असलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून त्याचा विचार या ठिकाणी प्राधान्यानं करणं गरजेचं आहे। दुसरा जो घटक आपल्याला दिसतो की भारतीय संविधानाचं दुसरं उगमस्थान म्हणून आपल्याला जगातील लोकशाहीवादी राष्ट्रातील राज्यघटनांचा प्रभाव हा मुद्दा प्रकर्षाने या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे भारतीय राज्यघटनेला आकार प्राप्त करून देण्यामध्ये जगातील जे लोकशाहीवादी राष्ट्र आहेत त्या लोकशाहीवादी राष्ट्रातील राज्यघटनांचा प्रभावसुद्धा भारतीय राज्यघटनेवर पडलेला आपल्याला दिसतो की आपले जे काही घटनातज्ञ होते की ज्या भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा मांडला जातो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीच्या माध्यमातून जो काही अभ्यास केला तर त्या अभ्यासाच्या आधारावर जगातील इतर देशातील लोकशाहीवादी राष्ट्रातील राज्यघटनांचा प्रभावसुद्धा भारतीय राज्यघटनेवर पडला होता ही गोष्ट त्या माध्यमातून पुढे येत असताना आपल्याला दिसते। मग याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत आपण बघतो, याच्यामध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडला, त्यातल्या काही गोष्टी आपण स्वीकारल्या। आयर्लंडच्या राज्यघटनेचा प्रभाव आपल्या भारतीय राज्यघटनेवर पडला। कॅनडाचा राज्यघटना असेल, ऑस्ट्रेलियाचं संविधान असेल, दक्षिण आफ्रिकेचं संविधान असेल, जर्मनीचं संविधान असेल, फ्रान्सचं संविधान असेल,
म्हणजे अनेक राज्यघटनांचा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर पडला आणि प्रत्येक देशातील राज्यघटनांमधून काही ना काही आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलं, ही गोष्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यात काय दिसतं आपल्याला? याच्यामध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण काय घेतलं तर राज्यघटनेचं जे लिखित स्वरूप आहे ती गोष्ट आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारली. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व जे आपल्या भारतीय संविधानामध्ये आपल्याला दिसतं ते सुद्धा आपण अमेरिकेच्या धर्तीवर स्वीकारलं. जे मूलभूत अधिकार आपण पाहतो घटनेच्या भाग 3 मध्ये, प्रकरण 3 मध्ये आणि घटनेच्या कलम 12 ते कलम 35 मध्ये जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार आहेत, ते मूलभूत अधिकारसुद्धा आपण अमेरिकेच्या धर्तीवर स्वीकारलेले आपल्याला दिसतात. इतकंच नाही तर जी उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे, उपराष्ट्रपती पद ही जी तरतूद आपण आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वीकारली ती सुद्धा आपण अमेरिकेच्या धर्तीवरच या ठिकाणी स्वीकारलेली आपल्याला दिसते. याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगता येऊ शकतं की अमेरिकेच्याच राज्यघटनेतून आपण जी उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेमध्ये आहे त्या उद्देशपत्रिकेची सुरुवात आणि उद्देशपत्रिकेचा शेवट ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या धर्तीवर झालेला आहे तोच संदर्भ आपण आपल्या भारतीय संविधानामध्ये उद्देशपत्रिकेच्या संदर्भात स्वीकारला आणि म्हणून अमेरिकेच्या राज्यघटनेच्या माध्यमातून सुद्धा अनेक तत्त्व स्वीकारत असताना भारतीय घटनातज्ञांनी सखोल चिंतन करून याच्यावर चर्चा करून आणि भारतीय समाज व्यवस्थेला अनुकूल असे बदल करून त्या गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या आपल्याला दिसतात. आयर्लंडच्या राज्यघटनेतून काय घेतलं आपण तर आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण मार्गदर्शक तत्त्व स्वीकारलेत, ज्याला आपण नीती निर्देशक तत्त्व म्हणून ओळखतो. इतकंच नाही की जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी या नावाने सुद्धा ती तुम्हा आम्हाला परिचित आहेत. त्या मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेतील प्रकरण 4 मध्ये घटनेच्या कलम 36 ते घटनेच्या कलम 51 अंतर्गत 36 ते 51 अंतर्गत जे आपण स्वीकार भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे ती मार्गदर्शक तत्वसुद्धा आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत. तर कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. जे काही अर्धसंघ राज्य आपण म्हणतो तो संदर्भ आपण कॅनडाच्या धर्तीवर स्वीकारलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून संसदेच्या दोन्ही सभागृहांची जी संयुक्त बैठक घेण्याची जी तरतूद आहे, संसदेचे 2 सभागृह कुठले, एक लोकसभा आणि दुसरा राज्यसभा यांची संयुक्त बैठक घेण्याची जी तरतूद आहे ती तरतूद आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानाच्या धर्तीवर स्वीकारली. इतकंच नाही तर भारतीय संविधानामध्ये ज्या 3 सूच्या दिसतात, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, याच्यामधली जी समवर्ती सूची आहे ती समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानाच्या धर्तीवर स्वीकारलेली आपल्याला दिसते. आणि याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून आपण भारतीय संविधानामध्ये घटनेच्या कलम 368 मध्ये जी संविधान दुरुस्तीची पद्धत आहे, संविधान संशोधनाची पद्धत आहे, दुरुस्तीची पद्धत आहे, तर ती घटना दुरुस्तीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काय तर थोडक्यात जर्मनीच्या संविधानात आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की भारतीय राज्यघटनेतील कलम 352 असेल, 356 असेल किंवा 360 असेल, म्हणजे या आणीबाणी विषयक कलमांची तरतूद जी काही आपल्याला घटनेच्या कलम 52, 352, 356 आणि 360 मध्ये दिसते, तर हे आणीबाणी विषयकचा जो काही तरतुदीचा प्रस्ताव आहे, जे काही घटक दिसतो आपल्याला, तो घटक आपण या ठिकाणी जर्मनीच्या राज्यघटनेमधून स्वीकारलेला आपल्याला दिसतो. इतकंच नाही तर याच जर्मनीच्या राज्यघटनेतून आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपतीला मूलभूत अधिकार स्थगित करण्याचे अधिकार सुद्धा बहाल केलेले आहेत भारतीय राज्यघटनेत, आहेत की नाही. म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये जर परिस्थिती उद्भवली तर भारताचा राष्ट्रपती भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार सुद्धा स्थगित करू शकतो. तर ही पद्धत सुद्धा आपण जर्मनीच्याच राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे संदर्भ पाहत असतानाच त्यातलाच पुढचा संदर्भ आपल्याला सांगता येऊ शकतो, तो म्हणजे फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा प्रभाव सुद्धा आपल्या या भारतीय संविधानावर पडलेला आपल्याला दिसतो. उद्देशपत्रिकेमध्ये जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्व आहेत, ही तत्त्व आपण त्याच फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या धर्तीवर भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेली आहेत आणि म्हणून फ्रान्सच्या राज्यक्रांतीचाही प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसतो. थोडक्यात काय तर जगामध्ये जे लोकशाहीवादी राष्ट्र आहेत आणि त्यांच्या ज्या राज्यघटना आहेत त्या राज्यघटनांचा अभ्यास घटनातज्ञांनी केला आणि केल्यानंतर भारतीय राज्यघटनेला आकार प्राप्त करून देण्याचं कार्य त्यांनी या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं.
म्हणजे भारतीय राज्यघटना कशी आकारास आली, सहजासहजी आकाराला आलेली नाही. फार मोठं परिश्रम घटनातज्ज्ञांनी या ठिकाणी घेतलं आणि त्या माध्यमातून जी अनुकूल तत्व जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये अस्तित्वात होती, ती भारतीय समाज व्यवस्थेला अनुकूल स्वरूपात त्यात बदल करून भारतीय राज्यघटनेमध्ये ती समाविष्ट केली आणि भारतीय राज्यघटनेला आकार प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी या माध्यमातून केलं. म्हणून अत्यंत प्रभावी उगमस्थान भारतीय राज्यघटनेचं एक अत्यंत प्रभावी उगमस्थान म्हणून जगातील लोकशाहीवादी देशांच्या राज्यघटनांचा प्रभाव हे उगमस्थान आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. पुढचं उगमस्थान आपल्याला सांगता येऊ शकतं, तिसरं उगमस्थान ते म्हणजे एकूणच ब्रिटिश संसदेनं केलेले कायदे. आत्ताच आपण त्याचा उल्लेख केला की ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य करत असताना जो काही 1858चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल, 1947चा कायदा असेल, याशिवाय अनेक कायदे आपल्याला सांगता येऊ शकतात. त्या सगळ्या कायद्यांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडला. म्हणून ब्रिटिश संसदेचे कायदे हा सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या उगमस्थानाचा एक भाग या ठिकाणी मानला जातो आणि तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे. याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला संविधान सभेतील चर्चा हा सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या उगमस्थानाचा एक घटक असलेला आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका प्रदीर्घ कार्यकाळ लागलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून भारतीय संविधान सभेतील हा कार्यकाळ जर आपण लक्षात घेतला तर या कार्यकाळामध्ये या 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय राज्यघटना तयार झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून संविधान सभेतील चर्चा हा घटक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेक घटकांवर अत्यंत बारकाईने चर्चा, सखोल विचार मंथन या संविधान सभेतील चर्चेच्या माध्यमातून झालं आणि भारतीय राज्यघटनेला एक प्रभावी असा आकार प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून हाही एक अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसतो. याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की एकूणच घटनातज्ज्ञांचं भाष्य, घटनातज्ज्ञांच्या भाष्याचा प्रभावसुद्धा भारतीय राज्यघटनेचं एक उगमस्थान म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. म्हणजे याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची जी भाष्य आहेत संविधान सभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं भाषणं केलीत, याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू असू शकतात, सरदार वल्लभभाई पटेल असू शकतात, राजेंद्र प्रसाद असू शकतात, म्हणजे अनेक अशा तज्ज्ञ व्यक्ती की भविष्यकाळामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रपती पदाची सुद्धा त्यांनी राष्ट्रपती पदावर विराजमान होऊन सुद्धा कार्य केलेलं आपल्याला दिसतं राजेंद्र प्रसाद सारख्या व्यक्तींनी. आणि म्हणून अशा अनेक महान व्यक्तींचं योगदानसुद्धा आणि त्यांची भाष्यसुद्धा भारतीय राज्यघटनेला एक आकार प्राप्त करून देण्यासाठी कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून उगमस्थानांमध्ये घटनातज्ज्ञांचं भाष्य हाही एक अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसतो. याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला न्यायालयीन पुनर्विलोकन हा घटकसुद्धा या उगमस्थानाचा एक भाग मानला जातो. आपण बघतो की भारतीय राज्यघटना तयार झाल्यापासून अनेक अशी कायदे आहेत, अनेक असे न्यायालयीन निर्णय आहेत की त्या निर्णयाच्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारचं भारतीय राज्यघटनेला प्रगल्भता प्राप्त करून देण्याचं काम या न्यायालयीन निर्णयांनी सुद्धा केलेलं आपल्याला दिसतं. न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या तत्वाने केलेलं सुद्धा आपल्याला दिसतं. आणि त्या अनुषंगाने हा सुद्धा एक उगमस्थानाचा भाग या ठिकाणी होऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे. याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की भारतीय संविधानातील ज्या दुरुस्त्या आहेत, घटना दुरुस्त्या, ते कलम 368 नुसार आजपर्यंत 100हून अधिक घटना दुरुस्त्या भारतीय राज्यघटनेमध्ये झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे काही बदलते समाज आणि बदलते सामाजिक संदर्भ लक्षात घेता भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा बदल होणं क्रमप्राप्त आहे. ही गोष्ट संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती. आणि त्यानुसार मागच्या 70 वर्षांचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला अनेक प्रकारच्या घटना दुरुस्त्या, 100हून अधिक घटना दुरुस्त्या भारतीय राज्यघटनेमध्ये झालेल्या दिसतात. आणि या घटना दुरुस्त्यांनी जे काही घटनेचं कलम 368 नुसार ज्या काही घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत ते या घटना दुरुस्त्यांनी सुद्धा भारतीय राज्यघटनेला एक आकार प्राप्त करून देण्याचं काम सातत्यानं केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या माध्यमातून हा घटक आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे की भारतीय राज्यघटनेची जी उगमस्थाने आपण पाहत आहोत त्यातलं हे उगमस्थान या ठिकाणी महत्त्वाचं मानले जातं. याच्यानंतर आपण पाहू शकतो की जे अध्यादेश आहेत हे जवळपास आजपर्यंत 500पेक्षाही जास्त अध्यादेश
आजपर्यंत निघालेली आपल्याला दिसतात आणि म्हणून या अध्यादेशांची भूमिकासुद्धा भारतीय संविधानाला प्रभावित करणारी अशीच असल्यामुळे ही अध्यादेशसुद्धा एक उगमस्थान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं आणि म्हणून तोही घटक एक महत्त्वाचा घटक मानला जातो। याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला भारतीय संसद हा घटकसुद्धा या उगमस्थानाचा एक भाग ठरू शकतो। का तर या भारतीय संसदेच्या माध्यमातून वेळोवेळी जे कायदे झालेत, संसद कशाला म्हणायचं, भारतामध्ये संसद म्हणून ज्या सभागृहाकडे आपण बघतो त्या सभागृहाचा ज्या वेळेला विचार आपल्या डोळ्यापुढे येतो त्यावेळेला भारतीय संसद म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभा प्लस राष्ट्रपती म्हणजे या 3 घटकांनी मिळून भारताची संसद तयार होत असते। लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून भारताची संसद तयार होत असते आणि या संसदेच्या माध्यमातून मागच्या 70 ते जवळपास 75 वर्षांचा कार्यकाळ आपण ज्या वेळेला पाहतो, 70 वर्षांचा कार्यकाळ, तर त्या कार्यकाळामध्ये जी अनेक कायदे पास झाली संसदेमध्ये, तर त्या माध्यमातून सुद्धा भारतीय राज्यघटना ही प्रभावित झालेली आपल्याला दिसते आणि म्हणून तो सुद्धा एक उगमस्थानाचा घटक म्हणून त्याची चर्चा या ठिकाणी करता येऊ शकते। त्याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला जनसार्वभौमत्व हा एक महत्त्वपूर्ण घटक असलेला आपल्याला दिसतो। विद्यार्थी मित्रांनो, जनसार्वभौमत्व म्हणजे एकूणच भारतीय संविधान आपण जर विचार केला भारतीय संविधानाचा, तर भारतीय संविधान हे ज्या घटकाला समर्पित केलेलं आहे, कुठल्या घटकाला समर्पित केलेलं आहे की जनतेला समर्पित केलेलं आहे। भारतीय जनतेच्या प्रती हे भारतीय संविधान समर्पित झालेलं आपल्याला दिसतं। म्हणजे अंतिमतः जनता आणि प्रथमतः सुद्धा जनताच श्रेष्ठ असेल अशा पद्धतीचा विचार या भारतीय संविधानाच्या माध्यमातून पुढे येत असलेला आपल्याला दिसतो। घटनातज्ञांची दूरदृष्टी इतकी प्रभावी होती की त्या माध्यमातून त्यांनी कुठल्याही एका घटकाला महत्त्व दिलेलं नाही, तर संपूर्ण भारतीय जनता ही जनताच भारतीय राज्यघटनेचा सर्वेसर्वा असेल अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी घटनातज्ञांनी मान्य केलेला होता आणि म्हणून भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका असेल, उद्दिष्टपत्रिका असेल, त्याची सुरुवात जर आपण पाहिली तर आम्ही भारताचे लोक अशा पद्धतीनं ती सुरुवात आपल्याला दिसते आणि त्याच माध्यमातून भारतीय संविधान हे जनसार्वभौमत्वाला समर्पित केलेलं असल्यामुळेच या ठिकाणी जनसार्वभौमत्व हा घटक सर्वेसर्वा मानला जातो आणि म्हणून त्या माध्यमातून सुद्धा भारतीय राज्यघटना प्रभावित होत असलेली आपल्याला दिसते आणि तोही उगमस्थानाचा एक भाग असलेला आपल्याला दिसतो। याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला एकूणच स्वातंत्र्य चळवळीचा वारसा म्हणजे भारताची जी स्वातंत्र्य चळवळ आहे आपण बघतो याच्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या राष्ट्रपुरुषांनी या ठिकाणी योगदान देऊन जे काही राष्ट्र चळवळीचा जो काही वारसा आहे त्या वारसाची जी काही वैचारिक स्वरूपाची पार्श्वभूमी आहे तिचा सुद्धा आधार या भारतीय संविधानाला प्राप्त झालेला आपल्याला दिसतो की ज्यामध्ये महात्मा गांधी असतील, महात्मा गांधीजींचे एकूण विचार असतील, त्या विचारांचा प्रभावसुद्धा महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असेल, स्वातंत्र्य चळवळीचा वारसा म्हणून अनेक विचार आपल्याला सांगता येऊ शकतात। त्या सगळ्या विचारांचा संदर्भ किंवा त्याचाही प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर पडलेला असल्यामुळे या ठिकाणी महात्मा गांधीजींचे विचार प्लस स्वातंत्र्य चळवळीचा वारसा या घटकांना सुद्धा आपण भारतीय संविधानाच्या उगमस्थानांमध्ये त्याची चर्चा या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून तोही एक अत्यंत महत्त्वाचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो। या सगळ्या घटकांचा विचार करत असतानाच एकूण उदारमतवादाचा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर पडलेला होता। म्हणजे एकूण भारतीय विचारांचा जो काही संदर्भ आहे स्वातंत्र्य चळवळीचा आणि स्वातंत्र्य चळवळीच्या नंतरचा जो काही उदारमतवादी विचार आपल्याला दिसतो की लोकशाहीचं समर्थन करणारा असेल, कल्याणकारी राज्याचं समर्थन करणारा असेल, जनसार्वभौमत्वाला प्राधान्य देणारा असेल, जनसार्वभौमत्वाबरोबरच मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार करणारा असेल, तर हे सगळे घटक उदारमतवादी घटक मानले जातात आणि अशा या उदारमतवादी घटकांचा प्रभावसुद्धा भारतीय राज्यघटनेवर पडलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून अशा पद्धतीनं ही अनेक उगमस्थाने सांगून भारतीय राज्यघटना या अनेक प्रकारच्या उगमस्थानांच्या माध्यमातून एक प्रभावी राज्यघटना तयार झालेली आपल्याला दिसते की ज्या राज्यघटनेची चर्चा भारतामध्ये तर आहेच पण संपूर्ण जगामध्ये सुद्धा राज्यघटनेचा जो काही संदर्भ या ठिकाणी आदरपूर्वक घेतला जातो तो सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करत असताना हे सगळे संदर्भ आपण जितक्या खोलामध्ये जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करू, जितक्या बारकाईनं याचा विचार मंथन करू, तितक्या खोलामध्ये तितक्या बारकाईनं संदर्भ याचे अधिक उकल होत जातात, स्पष्ट होत जातात, हीच गोष्ट आपल्याला या माध्यमातून जाणवते। आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन संकल्पनेसह आपण भेटणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।